नाही वागणार मी असा, नाही चुकणार मी कधीच. प्लीज मला सोडून नको जाऊस. अहो काय एवढा कसला विचार करताय तुम्ही? आज दिवसभरातला रोमॅन्टिक सिनेमा रिवाइंड करून बघत होतो. रोमॅन्टिक सिनेमा की ऍक्शन? त्यात रोमांस कमी आणि ऍक्शनच जास्त होती. ऍक्शन शिवाय रोमॅन्सला पण मजा येत नाही ना मंजिरी. पा आपल्या चुकांना लॉजिक लावणं कोणी तुमच्याकडूनच शिकावं. करेक्ट आहे. बस 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 बस. बरं, मी काय म्हणते, गणपतीचे आता शेवटचेच काही दिवस उरलेत. माझ्या मैत्रिणीनं मला सारखा सारखा फोन करून घरी बोलवतात गणपतीला, पुण्याला. तर मी जाऊ का? म्हणजे तुमची परमिशन असेल तरच. आणि पिल्लूला सोबत घेऊन जाईन, म्हणजे काही प्रॉब्लेम पण नाही येणार. मलाही घेऊन चल. म्हणजे? अगं मला उद्या जायचंच आहे कामासाठी पुण्यात. आपण एकत्र जाऊ. ओ चालेल ना, मग बाईकवरच जाऊया आपण. तू बाईक चालव, मी मागे बसतो. पिल्लूला टाकीवर बसवूया. काहीतरीच तुमचं. अरे हो, अहो माझं तुम्हाला विचारायचंच राहिलं. पेनड्राईव्ह नेला होतात ना तुम्ही सोबत? काय झालं मग? हो, पाहिला ना मी. कम्प्युटरला लावून पाहिलं, काहीच नाहीये त्या पेनड्राईव्ह मध्ये. तो एम्प्टी आहे. काय एम्प्टी आहे? एम्प्टी पेनड्राईव्ह मला का पाठवेल कोणी? मस्करी. कोणीतरी मस्करी केली आपली मंजिरी. असेल मग. आलेच. मंजिरी मला आता काय? चहा हवाय, भूक लागलीये, की तुमचं माझ्यावर प्रेम आहे? काय काय तिन्ही. मग पहिले काय हवंय? चहा आणू, नाश्ता आणू की प्रेम? नाही तसं नाही. हे बघ मला कळलं. तुम्ही विचार करून ठरवा आणि मग मला सांगा. मी आलेच. हिम्मत होत नाहीये. परमेश्वरा, या प्रसंगाला सामोरं जाण्याची हिम्मत दे. हा म्हणता मला इथं येऊन वरीच झालं की ग. ह्या टायमाला खूप राहिले बघ. म्या दर यायला कसं 4 दिवस येते न जात, पण या यायला पोराबाळांच्या संसारात रमले म्या. खरं तर इरक्त माणसानं संसाराचा मोह ठेवायचा नसतोय असं म्हणतात. अगं पण झालं उलटच. म्हातारपणी मला संसाराचा मोह आवरता नाही आला बघ. पण तुम्ही समाधानी आहात ना? समाधानी? अगं तृप्त हाय म्या. सत्याचा आणि मंजिरीचा संसार सोन्यासारखा चाललाय. नक्षत्रवाणी पोर आहे त्यासनी. आणि माझा गौऱ्या त्याचं बी बसतान चांगलं बसलं या. मग आणखी काय पाहिजे मला? सुख सुख म्हणजे काय असतंय ग? पोराबाळांचं सुख तेच माझं सुख. शाले, मी काय म्हणते, आता गणपती गेल, पितृपक्ष सरला का नवरात्रीत स्वामींच्या मठात जाऊन येईन म्हण. लई खंड पडलाय बघ शेवेत. कोण आहे? काय ग? कोण आहे तिकडे? कशा पायी वरडतीये? कोण? गौरव? मंजिरी? कोण? कोण?
अगं काय झालं? अहो त्या खिडकीच्या बाहेर कोणीतरी माणूस आहे. कोण? त्याची सावली दिसली मला. मला माहित नाही कोण आहे. दादाचा माणूस पण असेल. आई काय काय झालं? म्हणजे त्या खिडकीच्या बाहेर ना कोणीतरी आहे. तो आधी वॉचमनला बोलून आणजा. हो 1 मिनिट थांबा, मी बघते ना. अगं तू 1 मिनिट. मंजिरी नको जाऊस ग. दादाचा माणूस असेल. कोण आहे? आई अहो कुणीच नाहीये इथे. तुम्हाला ना भास झाला असेल. तुम्ही उगाच काळजी. सोन्या अरे काय आहे आणि बाहेर काय करतोस तू? मी बेडूक पकडत होतो. काय बाई पोरग. आई घाबरली म्हणून मी आत दडून बसलो. अरे पण असं काहीतरी करण्यापेक्षा दुसरे काहीतरी खेळ खेळ ना. तर दुसरं काय खेळू मी? कॅरम खेळ, बॅट बॉल खेळ, नाहीतर अभ्यास कर जा. पळ. वेडा. अगं शाले, तुला काही येड लागलाय का? लहान पोराच्या सावलीला घाबरतीस तू? तर वाटली बाई मला भीती. तेच म्हणते म्या, कशा पायी घाबरलीस? कारण आहे त्याला सासूबाई. आणि तुमचा नातूच कारण आहे त्याला. जरा कुठे खुट्ट झालं तरी जीव घाबरा घुबरा होतो माझा. तुम्हाला नाही कळणार ते. जाऊ दे. तुम्हाला नेहमी तोच बरोबर वाटतो आणि मी चुकीची. काय बोलायचं आता. मी जरा देवघरात जाऊन बसते. मन शांत होईल माझं. आई कठीण आहे बाईच. आजी तुम्ही अशा हसतात ना म्हणून जास्त चिडल्या त्या. अगं या काय झालंय शालीला? आजकाल अशी का वागते तेच कळना झालंय बघ मला. सत्या जीव की प्राण तिचा. पण आता काय बी झालं ना तरी सत्यालाच दोष देते. तसं नाही आजी. ज्या माणसावर आपण जीवापाड प्रेम करतो ना त्याचा कधी कधी तेवढाच तिरस्कारही करतो आपण. तेवढाच पराकोटीचा तिरस्कार आणि प्रेम दोन्ही अनुभवलंय. मी समजू शकते आईंची अवस्था. उद्या मंजिरी पण येणार आहे माझ्याबरोबर पुण्याला. तिला तिच्या मैत्रिणीकडे सोडून मग मी येईन तुमच्या घरी. फार नाही 10 मिनिटाचं काम आहे माझं. लगेचच निघेन मी. बरं ठीक आहे, आपण भेटू मग उद्या. बाय. काय ग आवाज कसला होता? अहो तेच सांगायला आले होते मी. सोन्या हो आईंच्या खिडकीपाशी बेडूक पकडत होता आणि त्याची सावली बघून आई घाबरल्या. हे दादा होळकरचं प्रकरण यामुळे उगीच खूप धास्तावल्यात त्या. त्यांची मनस्थिती अजिबात ठीक नाही. आता सुद्धा देवघरातच बसल्यात. अहो आता लगेच बोलायला नका जाऊ त्यांच्याशी. त्यांची मनस्थिती ठीक नाहीये. मंजिरी गौरांशी बोलायचंय मला. हॅलो. तुम्ही आमच्या सेवेत जेव्हापासून रुजू झालात तेव्हापासून आम्ही तुम्हाला सतत सांगत आलोय की संख्ये तुमचं चिंतन कमी पडतंय पण तुम्ही लक्ष देत नाही. म्हणून तुमच्याकडून चुका होतात आणि म्हणून आम्ही तुम्हाला म्हणतो की संख्ये तुमचं चिंतन कमी पडतं. मालक आता मी मन लावून काम करतो. अहो ते कृतीत दिसत नाही ना. संख्ये कृतीत दिसत नाही म्हणून तुमचं चिंतन कमी पडतं. उदाहरणार्थ आपण एका विशिष्ट व्यक्तीला भेटायला पुण्याला गेलो होतो. ती विशिष्ट व्यक्ती आपल्याला भेटली नाही पण भलतीच विशिष्ट व्यक्ती आपल्याला भेटली. त्या भलत्याच विशिष्ट व्यक्तीला आपल्याला मारहाण करावी लागली. आपल्याला परत यावं लागलं इकडे. त्यात तुम्ही काय केलं का? तुमचं काही मत इनिशिएटिव्ह घेऊन काही केलं का? तुम्ही स्वतःहून काही भूमिका घेतली का? तुम्ही उदाहरणार्थ भूमिका कशी घ्यायची तर एखादं इथून गेला असतं की मालकाला एका विशिष्ट व्यक्तीला भेटायचंय तर त्या विशिष्ट व्यक्तीला आपण मालकाला भेटूया. असं काही तुम्ही केलंय का? केलंय का तुम्ही याच्यामध्ये काही? मालक मी उद्याच पुण्याला जाऊन त्या व्यक्तीला घेऊन येतो. तुम्ही आता गेला तर तुम्हाला काय टोल नाक्यावरची मंडळी अडवतात? नाही मग आत्ताच्या आत्ता जा. जातो. एक मिनिट. काय जायची गरज नाही. तुमच्या सेवेची गरज नाही आम्हाला आता. शी इज ऑनलाईन. जाणार रद्द.
जी हॅलो मिस्टर होळकर, काय कमागेन मिस्टर होळकर. वा क्या बात क्या बात. तुमचा आवाज ऐकला की असं वाटतं की मध कानात पडलंय. असं वाटतं की तुमचं हे रेकॉर्ड करून घ्यावं, याचा लूप करून घ्यावा. तुमच्याशी बोलताना मला आता कळत नाही की आता मला एक एक क्षण एका युगासारखा वाटतोय. मोठीवाले बाई, मिस्टर होळकर, मला पण. तुम्ही स्वतःहून फोन केलात ना, आता आम्हाला खात्री पटली. आता आमची खात्री पटली की तुमचं आमच्यावर खरंच मनापासून प्रेम आहे. मिस्टर होळकर, माझं फक्त आणि फक्त तुमच्यावरच प्रेम होतं. मग लग्न कशाला केलं त्याशी? नाईलाज होता माझा. मी स्वतःहून नाही केलं मिस्टर होळकर. माझं लग्न लावलं गेलं जबरदस्तीने. मी संख्येना सांगितलंही होतं की तो मुधोळकर माझं लग्न लावायला निघालाय म्हणून, पण त्यांनी काहीच केलं नाही. त्याची शिक्षा त्यांना मिळाली. आता पुढे पुढे काय? आपल्याला असं चोरून चोरून बोलावं लागणार आणि भेटावं लागणार. कुठपर्यंत? माहिती नाही मिस्टर होळकर, पण एक ठराविक वेळ येईपर्यंत तरी. ते काय नाही, तुम्ही आत्ताच्या आता ते घर सोडा आणि इकडे निघून या. आत्ता? हा, मिस्टर होळकर, ते कसं शक्य आहे? मी पुण्याला आहे ना आता. पण मी तुम्हाला फक्त हेच सांगायला फोन केला की मी फक्त तुमचीच आहे आणि तुमच्याच बाजूनी आहे. हे तुम्ही कायम लक्षात ठेवा. बस 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 बस, पोट भरला आमचा. आता जेवणार नाही आम्ही काही दिवस. बस पोट भरला आम्ही. बस हेच पाहिजे होतं. मग ठेवू फोन मिस्टर होळकर? बाय 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 बाय. बाय बाय जी, गुड नाइट, कल फिर मिलेंगे फोन पे. बाय बाय मिस, गुड नाइट, कल फिर मिलेंगे फोन पे. आई, आई, मला बोलायचं तुझ्याशी. थांब ना प्लीज. आता तुझ्या माझ्यामध्ये संवाद नाही होऊ शकत सध्या. झालेच तर फक्त वाद होतील आणि आता मला चिडचिड करायची नाहीये. आई आई प्लीज, अगं माझं बोलणं ऐकून तर घे प्लीज. रिक्वेस्ट करतोय मी तुला. आई, आजपर्यंत आयुष्यात मला जेव्हा जेव्हा प्रश्न पडलेत, ज्यांची मला उत्तर नाही सापडत, तेव्हा ते प्रश्न घेऊन मी तुझ्याकडे आलोय. तू जे सांगशील तेच केलंय, तसाच वागलोय. तुझा शब्द हा माझ्यासाठी शेवटचा शब्द असतो. सध्या माझ्या आयुष्यात असाच एक पेच आहे. विहंगाशी बोलून पाहिलं, आजीशी बोलून पाहिलं, एकट्यानं बसून बराच काथ्याकूट केला, देवासमोरही बसून पाहिलं, पण उत्तर नाही सापडत. मला माहितीये तू मला जे काही सांगशील, तू जे काही बोलशील, त्यात मला माझं उत्तर सापडेल. बोल. आई, माझं आणि प्रियाचं नातं, आज तुला त्याबद्दल काहीही वाटत असलं तरी तो माझा भूतकाळ होता. माझ्या हातून घडलेली एक चूक होती. चूक हा खूप छोटा शब्द आहे कदाचित. ते माझं पाप होतं. आणि जोपर्यंत एखाद्या पापाचं प्रायश्चित्त घेतलं जात नाही, तोपर्यंत त्या पापाचा भार कमी होत नाही. मी माझ्या पापाचं प्रायश्चित्त घ्यायचं ठरवलंय. त्याबद्दलच बोलायचंय मला तुझ्याशी. आई, प्रियाच्या लग्नाच्या दिवशी मी नेमका कुठे होतो हे मी तुला नाही सांगू शकत. माफ कर मला, पण मला खरंच नाही सांगता येणार. पण त्या दिवशीही मी तुझी शपथ घेऊन सांगितलं होतं की तुला जसं वाटतंय तसं काही नाही. मी माझ्या आयुष्यात फक्त
फक्त मंजिरीवर प्रेम केलं, तिच्यावरच प्रेम करतो आणि मरेपर्यंत तिच्यावरच प्रेम करत राहील. पण जिच्यावर मी एवढं प्रेम करतो तिच्याशी मी कुठली तरी गोष्ट लपवतोय, तिची फसवणूक करतोय, म्हणून माझं मन मला खातंय. आरशामध्ये स्वतःकडे बघवत नाही, स्वतःच्या नजरेला नजर देता येत नाही. माझं एक मन मला सांगतं की मी माझ्या आणि प्रियाबद्दल मंजिरीला सगळं सांगून टाकावं. पण मग वाटतं की सगळं सांगितल्यानं माझा संसारच कोलमडून पडला तर, हे प्रायश्चित्त घेण्याच्या नादात मी मंजिरीलाच कायमचं गमावून बसलो तर, या विचारांनी सुद्धा भीती वाटते. आई, तूच सांग ना, मी काय करू? माझं मला काहीच कळत नाहीये. फार कठीण प्रश्न आहे सध्या. पण मला वाटतं की अशा प्रश्नांचे निर्णय हे बुद्धीने घ्यायचे असतात. मनाने घेतले तर विचारांचा गुंता होतो फक्त. तुझं आणि मंजिरीचं आयुष्य आत्ता कुठे सुरळीत होतंय. एवढ्या मोठ्या वादळानंतर आत्ता कुठे तुम्ही सुखी संसाराला सुरुवात केली आहे सध्या. हे बघ, तुझा पश्चाताप कितीही खरा असला किंवा प्रायश्चित्त घ्यायचा निर्णय कितीही मनापासून असला तरी तो एककल्ली आहे असं वाटतं मला. थोडा तिच्या बाजूने विचार करून बघ ना. तू आत्ता तिला हे सगळं सांगून तिच्या आयुष्यात गुंता निर्माण करणार आहेस का? मनस्ताप देणार आहेस का तिला? हे साध्य करायचंय तुला? खूप स्वार्थी विचार आहे सध्या. थोडा तटस्थ राहून बघ, पटेल तुला माझं म्हणणं. हे बघ, तुला तुझ्या पापाचा भार सहन होत नाहीये, कबूल, एकदम मान्य. पण म्हणून तू तिच्यासाठी भावनिक गुंतागुंत निर्माण करणार असशील तर ती सगळ्यात मोठी चूक ठरेल सध्या. पण आई, आज ना उद्या तिला हे कळेलच. कसं कळेल? कोण सांगणार आहे तिला? आम्ही तर कोणी सांगायला जाणार नाही. बाहेरच्या कुणाला हे माहीतच नाही. मग हा प्रश्न येतो कुठे? हे बघ सध्या, मला विचारशील तर तू तिला काहीही सांगायला जाऊ नकोस. आणि असा विचार करून बघ ना, आता प्रियाचं सुद्धा लग्न झालंय. तुझ्या खरं बोलण्यामुळे तिचाही संसार मोडायची शक्यता आहे. सध्या एका वेळी 2-2 संसार उद्ध्वस्त होतील रे. आणि याचं कारण काय? तर तुला प्रायश्चित्त घ्यायचंय म्हणून. आणखी मी काय सांगणार तुला? तू सुज्ञ आहेस. विचार करून निर्णय घे सध्या. औक्षवंत, पिलूला संगती घेऊन जाणार आहेस की इथंच ठेवणार आहेस? नाही, सोबत घेऊन जातोय ना. माझं बी तेच म्हणणं होतं बघ. आता पिलूला संगती घेऊन जातीस तर येता येता दगडूशेठ हलवाईच्या गणपतीला बी जाऊन ये. हो, पिलूला गणपतीच्या चरणावर ठेव. म्हणजे जे काही क्लेश असतील नव ते समजे निघून जातील बघ. सत्य लहान होता का नाही तेव्हा म्या बी घेऊन गेले होते त्याला. गणपतीच्या चरणावर ठेवलं आणि म्हणलं
माझ्या लेकराला कर्तबगार कर, हुशार कर. देवानं ऐकलं बघ माझं, तुझं बी ऐकल. अगं भक्तानं लेकरासाठी मारलेली मायेची साध असते ती. का नाही ऐकणार देव? हा? म्हणून म्हण. हो, खरं तर आम्ही सुद्धा हाच विचार केला होता. निघण्याआधी दर्शन घेऊन निघू आम्ही. सांभाळ. हो, मी आलेच. आणि काळजी घ्या. सांभाळून आण रे बाबा माझ्या लेकरांना.